नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 15 जुलै 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की 300हून अधिक नवीन लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन नक्की कधी मिळणार आहे, तसेच 6 महिने पैसे का अडकले होते। आता मानधन जमा होण्याबाबत नक्की काय नवीन माहिती समोर आलेली आहे, लाडकी बहीण योजनेवर या योजनेचा नक्की काय परिणाम होईल ओके आणि झाला, तसेच योजनेची पात्रता, आर्थिक मदत आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल ही आपण महत्त्वाची थोडी माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की 300हून अधिक नवीन लाभार्थ्यांचे आता मानधन तब्बल 6 महिन्यांपासून रखडले होते। 12 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील उमरी शहर आणि तालुक्यातील 302 नवीन लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते अद्याप जमा झाले नव्हते आणि बऱ्याच मला कमेंट आलेले आहेत की या योजनेचे आम्हाला वितरण आलेले नाही आहे, पैसे आलेले नाही आहेत, अशी मी बऱ्याच कमेंट माझ्या मागच्या व्हिडिओला आलेल्या होत्या ओके। तर कारण मंडळींनो हे आहे ओके, आणि या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज फेब्रुवारी 2026मध्ये मंजूर जे आहे ते झाले होते, मात्र अर्ज मंजूर होऊनही त्यांच्या खात्यात एकही हप्ता जमा झाला नव्हता ओके। आणि यामुळे अनेक निराधार कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामनासुद्धा करावा लागला ओके। तर मंडळींनो, आता तुम्हाला पैसे आले आहेत का ओके तुमच्या या योजनेच्या वितरणाचे ओके। जर आले असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, आधी सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की या योजनेची ओके आपल्या या संजय गांधी निराधार योजनेची जी रोज लेटेस्ट अपडेट येते सरकारकडून ती मी या चॅनलवर व्हिडिओमार्फत दाखवतो ओके, सांगतो सगळे अपडेट लेटेस्ट आलेली। त्यामुळे या चॅनलला आधी बडी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर, किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला पैसे आले असतील तरी कमेंट करू शकता, जिल्ह्याचं नाव लिहा, आणि नसतील आले तरीसुद्धा तुम्ही जिल्ह्याचं नाव लिहा आणि लिहा की आम्हाला पैसे आलेले नाही आहेत अजूनसुद्धा या योजनेचे ओके। आता जे दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की आता विलंबानाचे कारण काय आहे, म्हणजेच की नक्की पैसे का अडकले होते ओके। आता यामागील मुख्य कारण म्हणजे की मंत्रालय स्तरावर सुरू असलेले सॉफ्टवेअर अपडेट हे सगळ्यात मेन आणि मुख्य कारण आहे। शासनाची ऑनलाईन प्रणाली काही काळ अपडेटसाठी बंद असल्यामुळे नवीन मंजूर लाभार्थ्यांचे मानधन वितरण सुरू होऊ शकले नाही, यामुळे शेकडो लाभार्थ्यांचे पैसे अनेक महिने प्रलंबित राहिले ओके। आता सध्याची स्थिती अशी आहे की या प्रकरणी स्थानिक आमदार राजेश पवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। यानंतर 1 जुलै 2026 रोजी सॉफ्टवेअर अपडेट पूर्ण करण्यात आलेले आहेत, यामुळे आता रखडलेल्या मानधनाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे ओके। म्हणून ज्या मंडळींना वितरण आलेले आहे त्यांनी नक्की कमेंट करा, म्हणजेच की आणि कोणत्या महिन्यापासून रखडलं होतं, कोणत्या महिन्यापासून येत आहेत, या सर्व गोष्टीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा ओके, ज्यामुळे बाकीच्यांना पण समजेल ओके। आणि जिल्ह्याचं नाव लिहायला सुद्धा विसरू नका ओके। आता सध्याची स्थिती काय आहे ती सुद्धा बघून घेऊयात। 1 जुलैपासून पहिल्या हप्त्याचे मानधन लाभार्थ्यांकडे बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। शासनाकडून उपलब्ध माहितीनुसार या आठवड्यात सर्व प्रलंबित लाभार्थ्यांचे मानधन जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि पैसे आले नसतील तर तुमच्या बँक खात्याची आणि अर्जाची स्थिती तुम्ही एकदा तपासून घ्या, नक्की काय त्यात प्रॉब्लेम आहे का ओके। आता जी नंतरची अपडेट आहे ती आहे की संजय गांधी निराधार योजनेचा परिणाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील दिसून आला ओके। आता कसं काय, कारण की राज्यभर सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेदरम्यान सुमारे 3.6 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे ओके। आता महिलांना का वगळण्यात आले याचं कारण जर आपण बघितलं तर त्या महिलांना आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता, त्यामुळे पडताळणी दरम्यान ही बाब समोर आल्यानंतर शासनाने दोन्ही योजनांच्या नियमांनुसार पात्रतेची तपासणी केली, यामुळे अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेतील लाभ जे आहेत ते आता तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत ओके। आणि सरकारची यावर भूमिका काय आहे की शासनाने स्पष्ट केले आहे की योजनांचे नियम आणि पात्रता निकष लक्षात घेऊनच पडताळणी केली जात आहे। एकाच कुटुंबाला किंवा एकाच लाभार्थ्याला नियमांच्या विरोधात दुहेरी लाभ मिळू नये यासाठी ही प्रक्रिया सध्या सुरू आहे ओके। आता महत्त्वाची एक माहिती आहे ती म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेचा नक्की उद्देश काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात सध्या समजून घेऊया। या योजनेद्वारे निराधार व्यक्ती, दिव्यांग नागरिक, अनाथ मुले, तसेच गंभीर आजारग्रस्त नागरिक, विधवा व परित्यक्ता महिला तसेच तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते। आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 21,000पर्यंत असावे ओके। आणि सामान्य लाभार्थी जे आहेत
त्यांना दरमहा 600 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. जर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त पात्र लाभार्थी असतील तर त्या कुटुंबाला दरमहा 900 रुपयांपर्यंत मदत दिली जाते. ओके. आता अर्ज जी प्रक्रिया आहे तो कुठे भरायचं जर सांगायचं झालं तर संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात हा अर्ज सादर करता येतो. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर पात्रतेची पडताळणी केली जाते. ओके. तर मंडळींनो, जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि अद्याप मानधन मिळाले नसेल तर घाबरू नका, कारण सॉफ्टवेअर अपडेट पूर्ण झाल्यानंतर आता प्रलंबित मानधन जे आहे ती वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा होण्याची शक्यता आहे. ओके. आणि अशीच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व सरकारी योजनांची ताजी माहिती मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बडी नावाचं माझं हे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.